नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित म्हणा, पीक विमा संदर्भात असे नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा करणार आहोत. आणि कारण की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे वचन देण्यात आले होते की तर एक शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते का, बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार लावण्यात येत आहे. आणि कर्जमाफीच्या काही नवीन अपडेट आहे. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफीवरून नवीन विधान करण्यात आलेलं आहे. आणि ते विधान काय करण्यात छत्रपती शिवाजी महाराज करमुक्ती योजना, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या योजना, या योजनेच्या संदर्भात हे संपूर्ण कर्जमाफी या कोणत्या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि होणार. तर कर्जमाफीचा निर्णय झाला तर तुमचं कर्जमाफी योजनेचं पात्र म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, एकूणच संपूर्ण अपडेट पाहण्याकरता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला बघणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करायला जरा नाही वेळ घालता. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आणली होती. आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांनी केला. आणि 2017च्या कर्जमाफी जवळपास 34,000 कोटी रुपयाचा कर्जमाफी झाली. आणि असं कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्ट केलं. परंतु आता अद्यापही 34,000 कोटी रुपयाचा असा 6 लाख शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपयांचा असा सरकारमध्ये कर्जमाफी थकीत आहे. जे काही 6 लाख शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपयांचा राज्य सरकारच्या मंत्री थकीत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभन शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत. याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कर्जमाफी योजना, ह्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कर्जमाफी संदर्भात एकूणच सुरू केली. आणि या उद्धव ठाकरे यांच्या साहेबांच्या माध्यमातून करण्यात आले होतं. आणि त्या योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी झालं. आणि त्या योजनेअंतर्गत अद्यापही पात्र असलेल्या लाभ नसलेल्या शेतकऱ्यांची 864 कोटी रुपयाची कर्जमाफी बाकी आहे. आणि या एकंदरीत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचे 6,500 कोटी रुपये आणि हे 864 कोटी रुपये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कर्जमाफी योजनेच्या दोन्ही योजनेचे कर्जमाफी विचार 7,350 कोटी रुपयाचा असा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पात्र होण्यात आलेलं आहे. आणि लाभ न मिळाला नाही. आणि त्या कर्जमाफी शेतकऱ्यांचं नवीन कर्जमाफी जर यांच्या अगोदर कर्जमाफी हे 100% होणार अशी माहिती सध्या आपल्याला देण्यात आलेलं आहे. आणि स्पष्टसुद्धा झालेलं आहे. आणि यातनं सगळ्यात महत्त्वाचा घेणार आहे, नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि होऊ शकतात. तुम्हाला सांगतो की 2019, 2021, 2022, 23, 24, 25 आणि 25पर्यंत या कालखंडाचे शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी होण्याची 100% होण्याच्या शक्यता आहे. आणि तुम्हाला सरकारनं जर वचन दिलं होतं आणि 2019 2000 या कालखंडाच्या थकीत असलेल्या 3 लाखापर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी हे शेतकरी आहेत. आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. आणि जे शेतकरी 3 लाखापर्यंत कर्जमाफी थकीत आहेत त्या शेतकऱ्यांना सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी लाभ मिळणार. आणि ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी 2014 ते 2019 या कालखंडाच्या मध्ये आहे आणि 2019च्या 2000 या 2 कर्जमाफीच्या त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि दुसरी योजना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कर्जमाफी योजना, त्यामुळे सरकारने याच वर्षीच्या शेतकऱ्यांच्या नवीन योजना ह्या वर्षातल्या शेतकऱ्यांच्या तिसरी कर्जमाफी होईल. आणि 2014 ते 2019च्या या कालखंडाच्या शेतकऱ्यांची झाली. परंतु अगोदरच्या योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांना पात्र असतील आणि पात्र करण्यात येईल. नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल तर 2019 ते 2025च्या कालखंडाची कर्जमाफी हे कालखंडाच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यात आलेलं आहे. आणि 35,000 कोटी रुपयाचा असा कर्जमाफी देण्यात आलेला आहे. आणि या आपण जर पाहायला गेलं तर आपण भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न येत आहे की आपलं कर्जमाफी या बँकेचं आहे त्या बँकेचं आहे, माफ होईल का. तर तुम्हाला सांगतो, ज्या बँकेच्या शेतकऱ्यांची शेती होती त्यावरती कर्जमाफी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असल्याची माहिती आहे. आणि तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.